जैसे वज्रकवच लेईजे, मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे, परी जैतेसी उरीजे अचुंबित. ज्याप्रमाणे अंगात वज्रकवच घातले म्हणजे शस्त्रांचा वर्षाव सहन करता येतो, शस्त्रांचा स्पर्शही न होता विजय प्राप्त करून सुरक्षित राहता येते. नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या निष्काम कर्मयोगात आरंभ केलेल्या कर्माचा नाश होत नाही, यात कोणताही दोष नाही. या कर्मयोग रूप धर्माचे थोडे अनुष्ठानही महान भयापासून रक्षण करते. तैसे ऐहिक तरी न नशे, आणि मोक्षू तो उरला असे, जेथ पूर्वानुक्रमू दिसे चोखाळत. त्याप्रमाणे ऐहिक सुख नाहीसे न होता मोक्ष दूर राहत नाही. कर्मयोगात पूर्वीपासूनचे कर्म शुद्ध रूपात सुरू असलेले दिसून येते. कर्माधारे राहटीजे, परी कर्म फळ न निरीक्षिजे, जैसा मंत्रज्ञू न बधीजे भूतबाधा. शास्त्रशुद्ध कर्माच्या आधाराने वागावे, परंतु कर्मापासून होणाऱ्या फळाची इच्छा करू नये. ज्याप्रमाणे मंत्र जाणणाऱ्यास भूताची बाधा होत नाही, तिया परीचे सुबुद्धी आपुजलिया निरवधी, हा असतांची उपाधी आकळू न सके. त्याप्रमाणे अंतःकरणात अनासक्त भावाने कर्म करण्याची सद्बुद्धी निर्माण झाली म्हणजे देह धारण करून देखील उपाधी निर्माण होत नाही.